आणि यानंतर घेऊया शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। पुणे नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील मुलीच्या वडिलांकडून मूकमोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी आणि मुलीला न्याय मिळावा यासाठी मोर्चातून आर्त हाक देण्यात आलेली आहे। स्वप्नील गोडसे या कलाकारांना आपल्या कलाकृतीमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिलाय। त्यांच्या कलाकृतीमध्ये जुन्या झाडाच्या खोडांमध्ये उंच इमारत दाखवल्या गेलेल्या आहेत। मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी गोडसे यांनी गतिमान विकास आणि पर्यावरणाचा रहसा हा महसूल संवेदनशीलतेने दाखवलेला आहे। मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण प्रकल्पाला क्षेत्राची पाहणी करत जलसाठ्याची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली। यासोबतच जलाशयाच्या दोन्ही बाजूने जमिनीची मोजणी आणि सीमांकन निश्चित करून कुंपण घालण्याचे निर्देश दिलेले आहेत। कांदिवली आणि बोरिवलीमध्ये पावसाळ्यापूर्व नालेसफाई केली गेली। याचबरोबर काम सुरू असताना डेब्रिज नाल्यामध्ये टाकण्यात येतंय, त्यामुळे स्थानिकांकडून नाराजीचा सूर उमटतोय। नागपूर शहरातील ऑरेंज सिटी स्ट्रीट अर्थात लंडन स्ट्रीट प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होणार असल्याच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमींनी आंदोलन करत हातामध्ये बॅनर घेऊन पोस्टर घेऊन नागरिकांनी झाडे वाचवण्याची मागणी केली। प्रशासनाकडे या संदर्भातली मागणी केलेली आहे। प्रशासन आता काय निर्णय घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विद्यार्थ्यांना पोलीस विभागाशी जोडून पोलिसांची कार्यपद्धती समजावून घेण्यासाठी आणि सांगण्यासाठी नागपूर पोलीस विभागाने विशेष समर कॅम्पचं आयोजन केलं आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून हे कॅम्प उभारण्यात आलेले आहेत। उपक्रमामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसह इतर विद्यार्थ्यांची सुद्धा सहभाग घेतलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा पुरवठा दुप्पट झालाय। नियमांचा भंग कराल तर कारवाई करण्यात येईल अशी तंबी सुद्धा एजन्सीजना देण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गॅस कंपन्यांकडे सतत पाठपुरावा सुरू होता असं सुद्धा सांगितलंय। मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या रचनेमध्ये बदल करण्यात आले। त्यानुसार आता मुंबईमध्ये असलफा, गोळीबार, मड, मार्वे आणि महाराष्ट्र नगर ही 4 नवीन पोलीस ठाणे उभारण्यात येतील असं सुद्धा आता बोललं जातं। बालभारतीकडून 2री, 3री आणि 4थी, 6वी साठी नवीन पुस्तकं प्रकाशित करण्यात आली असून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल करण्यात आले। कोकणातील हापूस आंबा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे। दुसरीकडे मागणी कमी असल्यामुळे हापूसचे दर आता आवाक्यामध्ये आलेले आहेत। घाऊक बाजारामध्ये तयार हापूस डझनासाठी 350 ते 500 रुपये मोजावे लागतात। नागपुरात वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीमध्ये वाढ झाली। विजेची मागणी 871 मेगावॅटवरती जाऊन पोहोचली। मागच्या वर्षी हीच मागणी एप्रिल महिन्यामध्ये 800 मेगावॅट इतकी नोंदवली गेली होती। पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील मर्सिडीज बेन्झ कंपनीमध्ये बिबट्या शिरला। या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठं आव्हान आता वनविभागासमोर असणार आहे। या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सध्या वनविभागाकडून केलं जात असल्याची माहिती मिळते आहे। नागपुरामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून वाहन चालवणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी बडगा उगारलेला आहे। कठोर कारवाई सुद्धा करण्यात येते। वाहतूक विभागाने ड्रग्ज टेस्ट मशीन कार्यान्वित केलेली आहे।